मॅच स्टार्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल फुल टॉस. सुधीर आगिवलेचा ड्राईव्ह केला समोर कव्हर्स मध्ये. नॉस्ट्राकर एंडला थ्रो थोडा वाईड आला. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसोबत पहिल्या बॉलवरती ऑफ द स्ट्राईक आपण बघत आहोत. सलामीवीर वैभव आणि त्याच्यासोबत सागर देतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. स्ट्रायकर एंडला सागर आणि त्यांच्या सोबत येत असताना आपण बघत आहोत वैभवला. वैभवकडे आता स्ट्राईक आहे. फुल टॉस बॉल डाऊन टू लेग स्टिक. शॉट फार लेगला. फिल्डर फंबल झालेले आहेत. बॅकअप जोपर्यंत थर्ड मॅन मधून केलं जाईल मिळताना दिसेल ते एक सिंगल. वाईड +1. एक्स्ट्रा 2 धावा मिळताना दिसतील आणि एक्स्ट्रा 2 धावेच्या सहानं स्कोरबोर्डवर सध्या धावा संख्या आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड. 3 धावा धावफल कव्हर. मागच्या मॅच मध्ये श्री गणेश तागवाडी, रवी आणि त्याची संपूर्ण आर्मी ज्यांची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. दमदार विजय त्यांनी संपादित केलेला आहे. यानंतर ड्रॉ आपण कव्हर करणार आहोत. बॅकफुटवर आले. बॅकवर्ड पॉइंटला ड्राईव्ह करण्यात आलेला. डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस सिरीज. फलंदाज फ्रेम मध्ये नव्हते मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाला नाहीत. एक सिंगल धाव. धावसंख्या या सिंगलच्या सहानं स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे ती 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफल कव्हर. मिडॉनला फिल्डर मात्र त्यांच्या समोर बॉल पडलेला आहे. एक सिंगल धाव तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसेल. या सिंगल धावेच्या सहानं सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या 5 ऑन बोर्ड. पंचतारांकित 5 धावा सध्या धावफलकावरती. अजितजी भांगर यांच्या वतीनं कानोल संघाच्या गोलंदाजांकरता विकेट साठी 300 कॅश प्राइज. बॉल खराब होता मात्र खराब बॉलवरती नशिबाची साथ लाभली आहे. ती सुधीर आगिवलेला विकेट त्यानं केली कॅरी आणि मैदानाच्या बाहेर परततीये फलंदाज. त्या ठिकाणी वैभवची स्वारी. पहिला धक्का. गोलंदाजानं बॉडी बॅलन्स गमावला. अर्ध्या विकेटवरती बॉल पडला. शेबोलून पूल काढण्याचा प्रयत्न तो फसला. बॅकवर्ड पॉइंटला पहिलं सुयश सुधीर आगिवलेच्या सोबतीनं स्वर्गीय रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होलला. स्टील 2 टू गो. 5 धावा धावफलकावर एका गडाच्या मोबदल्यात. न्यू बॅटर. क्लीन बोल्ड. यस इट इज आउट. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद आणि मैदानावरती 5ला धक्का दुसरा. टीम जर्मन टेम्ब्रेला 1. पाय सध्या संधीचं सोनं त्याच्या वतीने केलं जाईल का. विकेट हॅट्रिक साठी देखील भरपूर सारी पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिक साठी प्रथम विकेट हॅट्रिक साठी अक्षयजी विषय प्रशिक्षक बांगर यांच्या वतीने 1203 रुपये. त्याचबरोबर हितेजी कंटे यांच्या वतीने देखील 1203 रुपये आणि सचिनजी धुमाल यांच्या वतीनं 1 बादली आणि अजित बांगर यांच्या वतीनं 300. दिलीप देसले यांच्या वतीनं 500. टोटल 3206 रुपये आणि 1 बादली असं कॅश प्राइज होतं. मात्र ती संधी निर्माण झाली होती तिथं सोनं झालं नाही. एक सिंगल. शेवटच्या चेंडूवरती डावाची सुरुवात मात्र थोडी धीमी झालेली आहे. संत सावध झालेली जर्मन टेम्ब्रेची. 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट.
एसीडीज बॅटर मोबाईल घेऊन मैदानामध्ये दाखल झाला होता. त्याच कारणास्तव 2 धाव्याची पेनल्टी आता स्वीकारावी लागेल जर्मन टिंबरेला. या 2 धावा आम्ही ऍड करू जेव्हा रनचेससाठी स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल संघ सेकंड इनिंग मध्ये दाखल होईल. सहा धावा दाखल करते पाहायला मिळतात. षटक दुसरं सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर मार्ग शोधाना पाहायला मिळत आहेत. प्रकाश कुर्ले कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. पहिला बॉल चांगलाच फिरवलाय मात्र लाईन खराब आहे. पिचिंग आउटसाइड लेग स्टिक. एक सिंगल धाव. एक्स्ट्रा धाव्याच्या 6 स्कोरबोर्डवर धावा संख्या सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाखल कव्हर. दिशा दिली इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक कॉल देत होते वेगाने डीप मधल्या फिल्डरला. तितकाच वेगाने तो फिल्डर आता पुढे आला. तोपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकला नाही. 2 धाव्याच्या 6 धावसंख्या 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाखल करून 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. निर्णायक षटक दुसरं सध्या मार्गस्थ असताना. फुल लेंथ ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. चांगला थ्रो नॉस्ट्रॅकर एंडला. एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धाव्याच्या 6 सध्या धावसंख्या आपण बघत आहोत. स्कोर बोर्डवर 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाखल कव्हर. पहिले 2 सामने स्कोरिंग होते. त्यानंतर मात्र अंडर 50 टोटल रनचेस करत असताना टीम्स इन ऍक्शन आपण बघत आहोत. शफल झाले. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मिडल आणि लेग स्टिक करून यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग शोध आहे. स्कोर लेग लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडीशी हरकत करत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग शोधताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज प्रकाश. मिस टाइम टॉपेज. फाईन लेगला फिल्डर. सेकंड अटेम्प्ट मध्ये फंबल झाले. थ्रो खराब आला. एसीडी जोर थ्रो आणि दुसरी धाव. त्यासाठी फलंदाज मात्र तयार नव्हते. प्रयत्न चांगला सुरू होता शॉट थर्डमॅनच्या फिल्डरचा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडू शकला नाही. ओव्हर थ्रो मात्र एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. या सिंगल धावेच्या 6 सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 11 रन ऑन बोर्ड. स्वीप काढायचा प्रयत्न तो देखील आता फसलेला पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावा संख्या किंबहुना स्थिर. स्कोर 11. 2 विकेट गमावलेले जर्मन टिंबरेनं पहिल्या सत्रात बॅटिंग करतात टॉस जिंकून. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र लाईन खराब. डाऊन दी वाईड बॉल. वाईड बॉलचा कॉल आलेला आहे. डाऊन दी लाईन हा चेंडू आपण बघत आहोत. लेग स्टिकला मिस करणारा बॉल. जगदीश दूधकर सर मेन अंपायरच्या भूमिकेत. त्यांच्या वतीनं सिग्नल. एक्स्ट्रा एक धाव. धावा संख्या 12. स्टील 1 टू गो. फुल लेंथ आणि त्यावरती काऊ फेसला फिल्डर. त्याडा पकडलाय चांगला झेल. वेल जजन इक्वालिटी कन. याचबरोबर 12ला तिसरा धक्का टीम जर्मन टिंबरेला. दुसऱ्या षटकाची सांगता विकेट सोबत. विकेट पडलेले आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतात न्यू बॅटर यंगस्टर मयूर दाखल होताना पाहायला मिळतात. यानंतर आपण ड्रॉ कव्हर करणार आहोत पहिल्या फेरीतील 5 विदेच्या टीमच्या दरम्यान. सामना तर फर्स्ट मॅच विनर अगेन्स्ट 5th मॅच विनर असा असणार आहे. मात्र ड्रॉ नुसार मॅचेस मध्ये थोडे मॅनेजमेंट होते. त्याच कारणास्तव ॲज पर मॅनेजमेंट सावंत ॲग्रोचे सर्व सचिनजी सावंत यांची शुभ उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं वेलकम अपील लाऊड आहे मात्र पंच नकारार्थी
इशारा देतात. डॉट बॉल सुरुवात जयेश करून झालेली आहे. ते डॉट बॉलला सलगचा तिसरा बॉल आलाय. डॉट चांगल्या टप्प्यावरती वेगानं गोलंदाज जयेश सध्या करतोय. ऑनलाईन विवरची दिलगिरी आम्ही व्यक्त करत आहोत, कारण इंटरनेट सुविधा खंडित झालेली आहे. त्याच कारणास्तव आपल्यापर्यंत थेट प्रक्षेपण सुरू नाही. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. बॉल करतो मिड विकेट सीमारेषेची सफर. येतोय तो पहिला मॅक्सिमम षटकार. साडना धावा संख्या आपण बघत आहोत. 18 ऑन बोर्ड. 18 धावा दाफलकर 3 गड्यांच्या मोबदल्यात. पायामधला बॉल त्यावरती मनगटातली ताकद झोकली. जबरदस्त टायमिंग, तितकंच जबरदस्त नियंत्रण या फटक्यामध्ये. फलंदाज आपण बघत आहोत वैभवचं. लाईन मिस करण्यात आलेले यष्टीरक्षक मागे बॅकअप करतायत अमोल. डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक. 18ला 3 विकेट पडलेले आहेत. बॅकफुटवर आले लेट कट. बॅकवर्ड पॉइंट मधून आता बॉल काढला. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल गुदगुल्या करत निघून चालला. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या षटकाची सांगतात चौकारण. 3 ओव्हरची अंती. धावा संख्या 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला स्पीडअप अपेक्षित. 22ला 3 विकेट पडलेले आहेत. मात्र या मॅच मध्ये वैभव एकतर्फी किल्ला सध्या लढवतोय जनमान टेंबरे करता. टॉस जिंकला ऑस्ट्रेलियन स्टाईल. बेधडक बॅटिंगचा निर्णय आपण बघत आहोत त्या मॅच मध्ये घेण्यात आलेला आहे. जनमान टेंबरे कडून यजमान संघाच्या अगेन्स्ट ते फलंदाजी करतात. 7.33 ची धावगती 3 षटकांमध्ये त्यांनी मेंटेन केलेली आहे. धावा संख्या 22. स्पीडअप अपेक्षित आहे. सचिन गोलंदाजीसाठी 14 षटकात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू होते. स्पीडअप अपेक्षित आहे. सचिन या ऑल टीम. सावंत ॲग्रो सेंटरचे सर्व सचिनजी सावंत यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती लाभलेली आहे. त्यांचे स्वागत. पहिला बॉल टॉपेज आणि झेलची संधी. तिचा स्वीकार. मयूर माघारी परत आहेत. 22ला 14 धक्का जनमान टेंबरेला. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी सावंत ॲग्रो सेंटरचे सर्व सचिनजी सावंत यांचा शुभ सन्मान सोहळा बाळकृष्णजी गोडविंद यांच्या शुभ हस्ते आम्ही संपन्न करत आहोत. यांची नुकताच सदिच्छा उपस्थिती या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यानिमित्त आपल्याला लाभलेली आहे. ते सावंत ॲग्रो सर्व्हिसेसचे सर्व सचिनजी सावंत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही संपन्न करत आहोत. यानंतर होणाऱ्या मॅचेस 4 ओव्हरचे असतील. मॅनेजमेंट कमिटीची ती सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. लक्ष सुद्धा. नॉस्टाकरेला रनआउटचा चान्स. मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये सचिन बॉल गॅदर करू शकले नाही. कलेक्शन खराब राहिलं. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धाव्याच्या साहाय्यानं स्टाकर एंडला आपण बघत आहोत बॅटर वैभव.
सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या 23, 23 धावा आपल्याला दाफलकरती पाहायला मिळतात. ड्राइव्ह केला समोर बॉल, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. मिसफिल्ड फंबल. 1 सेकंड असं वाटलं होतं कॉल केला जाईल, मात्र नकारार्थी लगेचच काही क्षणार्धात नॉस्टॅक करेंटच्या बॅट्समन कडून प्रतिक्रिया आलेली आहे. मिस्टेक ऑफ मेजर सेकंड्स तुम्हाला क्रिकेटमध्ये नेहमीच मोबदला मोजावा लागतो. मात्र काही क्षणासाठी फलंदाज स्थिर झाले. एकच धाव त्या ठिकाणी घेण्यामध्ये अभिरुची आपण बघत आहोत. सिंगल धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या सध्या 24, 24 धावा. बॅकफुटवर आले, चेस करून कट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल आणि या एक्स्ट्रा धावेच्या सोबतीनं सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 25, 25 धावा. Yes, it is out. One more wicket आणि आणखीन एक फलंदाज आता माघारी परततोय, तो जनमान टेंबरेचा. पाच फलंदाज माघारी परतलेत. 25 ला 5 धक्के बसलेले आहेत. स्टील 2 टू गो. कमी गतीने टाकलेला बॉल पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव मिळताना दिसेल. सिटीज एक सिंगल धावा आणि या सिंगल धाव्याच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर 26, 26 धावा. स्टील 1 टू गो. कमी गतीने टाकलेला बॉल लेटकट, नजाकत बरा फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या 30, 4 षटक समाप्त झालेले. स्पीडअप अपेक्षित आहे. बघा यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. ऑलरेडी सामना तर फिक्स आहे. फर्स्ट मॅच विनर अगेन्स्ट 5th मॅच विनर. ऑनलाईन इंटरनेट सुविधा पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेली आहे. ऑनलाईन सर्व व्ह्यूअरचा आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. मात्र पुन्हा एकदा टीन क्रिकी वाहिनी विथ ऑल अपडेट आपल्यापर्यंत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पोहोचवण्यासाठी सज्ज झालेली आहे. पहिला बॉल लाऊड अपील, मात्र नकार पंचांचा आलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव मिळताना दिसेल. या सिंगल धाव्याच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 31. 31 5 बॉल बाकी आहेत. निर्णायक पहिलं सत्र सध्या मार्गास असताना सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करता सुधीर आगिवलेला इन ॲक्शन आपण बघत आहोत. फ्रंटलाईन गोलंदाज. चांगला लेग ब्रेक, मिसक्यू स्ट्रोक, मात्र इनफिल्ड मध्ये फिल्डर कोडे उपस्थित नाही आहेत. फिंगर मोड केले होते या बॉलवरती, बोटो विखुरली होती. लाईन रीड करता आले नाही वैभवला. मात्र निर्जन स्थली नो मॅच लँड देन चेंडू पडलेला आहे. तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 33, 33 धावा. याचबरोबर दाफलकरती पाहायला मिळतात. षटक सध्या 5वं मार्ग असते. वैयक्तिक दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर गोलंदाज आपण बघत आहोत सुधीर आगिवलेकडून. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बीट, विकेट किपर बीट. शॉर्ट फानलेगला थ्रो खराब. एक सिंगल. सेकंडचा कॉल आता सुरू आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावचित, धावबाद वैभव. 1 मोर विकेट डाऊन.
आपण बघत आहोत 34 सेट बॅटर वैभव धावचीत झालेले आहे. स्ट्राईक त्यांच्याकडे हवी होती मात्र तो प्रयत्न त्यांचा फसलेला आहे. बॅटिंगसाठी संदीप दाखल होताना पाहायला मिळतात. कॅप्टन हिल्सवेल्प सध्या बॅटिंग करता. ऑन साइडला दिशा दिली, मिडविकेटला फिल्डर उपस्थित, चांगला थ्रो दिलाय. नॉस्टॅकर एंडला मात्र बॅकअप थोडं लेझी आलं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गोलंदाज सुधीरचं एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल आणि या सिंगल धाब्याच्या समेत सध्या धावसंख्या आपण बघत आहोत धावफलकावरती ती 35. चांगला स्विंगिंग यॉर्कर शाहरुख खाने चित केलेले फलंदाजाला. वेगवान बॉल अगदी समोर टाकण्यात आला होता. गतीचा अंदाज लागला नाही फलंदाजाला. स्टील 1 to go. आणखीन एक चांगला स्लोवर वन. यावेळेस देखील लाईन पिक करता आली नाही. मिळताना दिसेल ती लेगबाच्या स्वरूपात एक सिंगल. याचबरोबर षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. 6 गडांच्या मोबदल्यात 36 बनवल्या स्वर्गीय रुपशदा खंडे प्रतिष्ठान कान्होलनं. तर 37 धावेचा टार्गेट यानंतरच्या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे. यजमान संघ स्वर्गीय रुपशदा खंडे प्रतिष्ठान कान्होलच्या समोर. जनमान टिंबरे फिल्डिंग लगेचच सेट करा. यानंतर जो ड्रॉ सेरेमनी होणार आहे, मॅनेजमेंट कमिटी आपण ड्रॉ सेरेमनीसाठी स्वतःला रेडी करायचं आहे. बघा यानंतर पहिल्या सामन्यातील विजेता संघ साई किरण 11 नवापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट ऑन गोईंग मॅच मधील विनर असा सामना मात्र ड्रॉ आपण कव्हर करणार आहोत. सेकंड मॅच विनर, थर्ड मॅच विनर आणि फोर्थ मॅच विनर या 3 टीमच्या दरम्यान. त्यातून एकाला बाय आहे आणि त्यातील ज्या संघाला बाय मिळेल तो संघ पहिल्या आणि 5व्या सामन्यातील विजेत्याच्या अगेन्स्ट इन ॲक्शन असेल. चला सेकंड इनिंग टार्गेट सेट झालेले 37 धावेचं ओपनिंग पेर पाठवून द्या आणि द्वितीय सत्रासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूयात वायसा बदलापूर तुषारजी शिंदे. थँक्यू. अजितजी बांगर यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे 301 रुपयाचं. प्रत्येक षटकारासाठी रघुनाथ कुर्ले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. कान्होल संघासाठी सुवर्ण संधी.
37 इज द टार्गेट. 37 धावांचे लक्ष आहे. आपण पाहतोय पाठीमागच्या 3 मॅचेस मध्ये असंच लक्ष पाहायला मिळाले. 39, 43 आणि या मॅच मध्ये 37 धावांचे लक्ष इथे असणार आहे. यावेळेस पहिलाच बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन खेळले. धावा मिळतील 4. या स्पर्धेमधला स्वर्गीय रुपेश स्मृती चषक चौकार 4 धावा. पहिलाच बॉल हुक करत असताना चौकार आलाय. फलंदाज सनील यांच्या बॅट मधून चौकार आलाय. सनील आणि अमोल ही जोडी मैदानावरती या ठिकाणी कान्होळ संघासाठी टिंबरे संघाने 36 बनवल्या. 37 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. यजमान संघ आता मेहमानांवरती भारी पडू लागलाय. अगदी पहिल्याच बॉलवरती आक्रमण इथे केलंय. फलंदाज सनील यांच्या बॅटमधून हाफ ट्रॅकर बॉल होता आणि हुक करत असताना चौकार आलाय. रजनी क्रिकेटचा आनंद आपण घेतोय. तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट शफल झाले. यावेळेस चांगला बॉल लेंथ वरती हा बॉल पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी घेतली आणि फलंदाज म्हणून खेळणं या बॉलला खूप कठीण होतं. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा हुक करतायत. यावेळेस स्क्वेअर लेग रिजनला एक टप्पा खाल्लाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि या बॉल वरती धावा मिळतील 4 चौकार. नऊ धावा धावपलकावरती. पुढचा बॉल फ्री हिट असेल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. लागेल का एखादा मोठा हिट कारण आपली स्पर्धा ठरली आहे खूप हिट. यावेळेस देखील सफल झाले. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर केलंय. बॉल अगदी फाईन ट्रॅव्हल झालाय आणि या षटकामधला तिसरा चौकार सनील यांच्या बॅटमधून आलाय. फलंदाजी आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या. रघुनाथजी कुर्ले माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून सनील साठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झाले. नवापाडा संघाचे संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहायचे विनंती आहे. विलंब न करता आपण त्वरित उपस्थित राहा. यावेळेस देखील स्विच हिट अटेम्प्ट केला होता. दुधारी शस्त्र चालवले. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. यावेळेस बर्बादी आहे. डॉट बॉल. रजनी क्रिकेटचा आनंद सर्व प्रेक्षक घेत आहेत. तमाम प्रेक्षकांची गर्दी आज मात्र मैदानावरती पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये खेळायचा होता. यावेळेस टायमिंग तेवढं चांगलं जुळलं नव्हतं परंतु आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषच्या दिशेने. जाईल सीमारेषच्या पलीकडे. दन 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 करत धावा मिळतील 4. या स्पर्धेमधला स्वर्गीय रुपेश स्मृती चषक चौकार 4 धावा. चौकारांचा मैदानावरती. यावेळेस विकेट किपर चुकतायत. फलंदाज देखील चुकलेत आणि षटक संपल्यावरती 2 धावा पेनल्टीच्या बॅटिंग टीम साठी ऍड होतील. ऍड झाल्यात. एकूण धावपलकावरती धावा असतील 19 धावा धावपलकावरती 19. खरं तर पुण्याकडे शिक्षण झाल्यामुळं 19 आम्ही म्हणतो. इकडे थोडस घाटाच्या खाली आल्यावरती 19 हा फरक आहे परंतु खरा शब्द 19 आहे. 19 धावा धावपलकावरती 19. आणि खरं तर आपला भारत देश विविध भाषा बोलल्या जातात. प्रत्येक राज्य बदललं भाषा बदलते. मराठीमध्ये देखील अनेक टाईपची भाषा बोलली जाते. पुण्याकडे वेगळी भाषा आहे. तुम्ही कोकणात गेला तिकडे वेगळी भाषा आहे. विदर्भात गेला तिकडे वेगळी भाषा आहे. तुम्ही खानदेशात जा तिकडे वेगळी भाषा आहे. प्रत्येक ठिकाणी
मराठी देखील वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते, हे आपल्या भाषेचं वैशिष्ट्य आहे आणि तिला अभिजात भाषेचा देखील दर्जा काही दिवसापूर्वी प्राप्त झाला। यावेळेस आपण पाहिलं पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला काढलं, डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे, धावा मिळतील 4। या स्पर्धेमधला आणखी एक नेत्रदीपक चौकार यांच्या बॅटमधून। तेवीस बॉल मध्ये 14 धावा। ठाणे ग्रामीण मध्ये थोडीशी वेगळी लँग्वेज, तुम्ही रायगडात गेलात तिकडे थोडीशी वेगळी लँग्वेज। यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आणि पुन्हा एकदा संधी आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले, झेल टिपलाय आणि आली आहे सफलता, विकेट। ते 14 धाव्यांची आवश्यकता आहे। भाषेमधला ऍक्सेंट महत्वाचा नाही, त्याच्यामधला टोन महत्वाचा असतो। तुम्ही कोणत्या टोन मध्ये समोरच्या सोबत बोलता त्याच टोन मध्ये तुम्हाला उत्तर रिटर्न भेटतं। ऍक्सेंट इट्स ओके, नो इश्यू अबाउट ऍक्सेंट, इट्स इश्यू अबाउट टोन्स। तुम्ही कोणत्या टोन मध्ये समोरच्या सोबत बोलता त्याच टोन मध्ये तुम्हाला उत्तर रिटर्न मिळतं। यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, हवेमध्ये बॉल उंच तर गेलाय, दूर किती जाईल, क्षेत्ररक्षक देखील बॉलच्या दिशेने येत आहेत आणि 2 धावांचा प्रयत्न आहे, सफलतापूर्वक 2 धावा पूर्ण केल्या जातील। 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल। पंचवीस धावा धावफलकावरती आहे, 25। हा देखील फुलटॉस होता, इथे लाईन मिस केली, फलंदाजाने अक्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचं फेस खूप लवकर क्लोज केलं, डॉट बॉल, कमी गतीने बॉल आला आणि हा बॉल डॉट असेल। पाठीमागच्या 2-3 मॅचेस चेस झाल्या, मला वाटतं सेकंड मॅच चेस झाले नव्हते, त्या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व सामने चेस झालेले आपण पाहिले त्या मैदानावरती। एज लागले दरम्यान रिजनला, बॉल ट्रॅव्हल झालाय, विकेट किपरला बीट बॉलने केलाय केव्हाच आणि बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे, आणखी एक चौकार आणि फलंदाज 100 रुपयाचं बक्षीस जमा झालंय। सन्माननीय रघुनाथजी कुर्ले साहेब यांच्या माध्यमातून करण कुर्ले यांच्यासाठी देखील 100 रुपयाचे बक्षीस जमा झाले। कारण आयुष्यात खूप नोटा कमवल्या असतील, परंतु वडिलांनी दिलेली ती नोट खूप महत्वाची आहे। षटकारासाठी 500 रुपयाचे बक्षीस असेल करणसाठी। फुलटॉस बॉल आणि इथे आपण पाहतोय पंच धावा, यस निर्णय आपल्यापर्यंत येईल, चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 33 धावा, 33। आता बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावेंची आवश्यकता आहे 4। 18 बॉल 4 धावा आवश्यक आहेत। 11 वाजून 5 मिनिटं झाली आहेत, गोलंदाजी करणारी टीम थोडंसं स्पीडअप करा। 18 बॉल मध्ये अजून देखील 4 धावेंची आवश्यकता आहे। रजनी क्रिकेटचा आनंद आपण घेतोय, स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 आणि रुपेश दादांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा आहे। खर तर रात्रीच्या अंधारामध्ये अतिशय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेसाठी, आज प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले। सर्व प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, कारण तुमच्या खेरीज या स्पर्धेला आनंद आणि शोभा नाही आहे। वेलकम ऑल ऑफ यू, ऑल दी ऑडियन्स। हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल केलाय आणि बॉल गोल झालाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, धावा मिळतील 6। हा षटकार आणि करण फिनिशेस ऑफ इन स्टाईल, षटकार ठोकून ही मॅच जिंकून दिली आहे आपल्या संघाला, अर्थात कान्होळ संघ या मॅच मध्ये विजयी झालाय। विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील अतिशय मनापासून करूयात कौतुक। दोन्ही संघ हँडशेक करायचे, लाईनअप करा। कान्होळ संघ त्वरित लाईनअप करायचंय आणि हँडशेक आपण देखील करायचे।